भ्रष्टाचार मुक्त पालघर, स्वच्छ सुंदर पालघर। पण गेल्या 7 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे ते सत्ताधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोणीच नव्हते। जे काय आता आमच्याकडे 2-3 नगरसेवक शिल्लक आहेत, आमच्यात लढत आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा किंवा कुठलाही त्यांच्यावर ठपका जनतेतनं नाही, ते आमच्यातनं आता लढत आहेत। नमस्कार, आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत। पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय रणधुमाळी सुरू झालेली। येणाऱ्या 2 डिसेंबरला नगर परिषद निवडणुका आहेत आणि या ठिकाणी नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो। पालघरमध्ये शिवसेना अशी काय रोवली की पालघरच्या जनतेने सतत शिवसेनेला कौल दिलेला आहे। परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती असेल कशा प्रकारे शिवसेनेचं विभाजन झालं, म्हणून कुठेतरी मतदार आहे तो कन्फ्यूज होणार का यंदाच्या वेळेस ही चर्चा आता सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो सज्ज तर आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही सत्ता अशीच कायम आहे, परंतु यातून शिंदे गट वेगळा झाला, निशाणी तिकडे गेली, त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम तयार होऊ नये अशा अनेक चर्चा सुरू झाले। आज आपण संवाद साधणार आहोत पालघरचे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांच्याशी आणि जाणून घेऊया गेल्या अनेक वर्षांमध्ये धीम्या गतीने होणारा विकास जलद कधी होईल, कारण विरोधकांकडून जे टीका केल्या जातात त्याचं खंडन ते कशा प्रकारे करतात। सर नमस्कार, नगराध्यक्ष तुम्ही राहिलेला आहात आणि यावेळेस देखील नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेला पालघर जिल्ह्याने कौल दिलेला आहे। म्हटलं तर पालघर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो। तर यंदाच्या वर्षी काय वाटतं, कारण शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे, तर कुठेतरी मशाल आणि धनुष्यबाण यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल का? असा संभ्रम निर्माण होणे शक्य नाही। ह्याला कारण सांगतो तुम्हाला। मी 12 ते 14च्या कालावधीमध्ये नगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष होतो आणि एक 16 ते 19च्या कालावधीमध्ये नगराध्यक्ष होतो। त्यावेळेला माझी काम करण्याची जी पद्धत होती ती पद्धत लोकांना माहिती आहे। भ्रष्टाचार मुक्त पालघर, स्वच्छ सुंदर पालघर। पालघर प्रगतशील म्हणजे पाणी टंचाई म्हणा किंवा ट्रॅफिक किंवा फेरीवाला, या सगळ्या गोष्टीवरती, आरोग्याच्या बाबतीत असेल, मच्छर असेल, या सगळ्या गोष्टीवरती उपाययोजना राबवून ते पालघर शहराला कसा दिलासा देता येईल त्यावेळेला मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि जनतेला ते ठाऊक आहे, त्यामुळे जनता विसरणार नाही। म्हणून गेल्या 7 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे जे सत्ताधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोणीच नव्हते। जे काय आता आमच्याकडे 2-3 नगरसेवक शिल्लक आहेत, ते आमच्यातनं लढत आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा क्लेम किंवा कुठलाही त्यांच्यावर ठपका जनतेतनं नाही, म्हणून ते आमच्यातनं आता लढत आहेत। आणि बाकीचे जे नगरसेवक होते ते सर्व सत्ताधाऱ्यांसोबत गेलेले आहेत, कारण का त्यांना पैशाचा मलिदा, खोटे आश्वासन आणि लूटमार हेच करण्यासाठी ते तिकडनं लढत आहेत। त्यामुळे आमच्यावर कुठला परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही। पालघरमध्ये तुम्ही म्हणत होता की पाणी टंचाई तुमचं महत्वाचं पहिलं प्राधान्य होतं, त्याचबरोबर फेरीवाला झोन नाही, पण आज आपण विरोधक म्हणून जे ते सतत या गोष्टीवर टीका होतात की फेरीवाला झोन नाहीये, त्याच्यामुळे ट्रॅफिक होत आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा पालघर शहर जो अख्ख्या जिल्ह्याला पाणी पुरवतोय, आजूबाजूला डॅम जवळपास मोठमोठे आहेत, पण पालघर जिल्हा पाण्यापासून वंचित राहतोय, मग यावर काय सांगाल? पालघर नगरपालिकेने गेल्या 7 वर्षामध्ये म्हणजे मनीषाताई निमकर आमदार असताना, मंत्री असताना 4.58 MLD पाणी तेव्हा मंजूर झालं होतं 95ला। तेव्हापासून आजपर्यंत बेकायदेशीररित्या उपसा केला जातो, कोणीही टेक्निकली सँक्शन करून घेतलं नव्हतं। आता ह्या वेळेला मी स्वतः म्हणजे पालघरला आपला कमारा डॅम नवीन येतोय, देवकोप डॅम जुना आहे, सूर्या डॅमचे पाणी ऑलरेडी मिळतं 4.5 MLD, ते पाणी वाढीव म्हणजे आपल्याला आज 25 ते 30 MLD पाण्याची गरज आहे आणि ते भविष्यामध्ये आणखीन 60 MLD पाण्याची गरज आहे। तर ते सगळं पत्रव्यवहार करून आता मागच्या नगर परिषदेच्या 7 वर्षाच्या कालावधीत यांनी कुरंजावरनं पाणी आणलं होतं। ते कुरंजावरचं पाणी आणण्यासाठी प्रचंड खर्च येईल। ते पालघर नगर परिषदेला उद्या शासनाने पैसे जर दिले नाही तर ते काम रेंगाळेल, म्हणून मी स्वतः पत्रव्यवहार करून गिरीश महाजन मंत्री महोदय, संजय राठोड मंत्री महोदय साहेब, त्या दोन्ही साहेबांच्या मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून आपण पालघरला 60 MLD पाणी जवळजवळ सँक्शन केल्याच जमाय। त्या पाण्यासाठी आता हे जेव्हा आपली सत्ता येईल, जे लोक 100% आम्हाला ह्या गोष्टीसाठी निवडून देतीलच, त्यावेळेला शहरात जे 13 माळ्याचे 19 माळ्याचे जे टॉवर सँक्शनला देतात तर ते चांगलंच आहे, म्हणजे त्याच्याने प्रीमियम किंवा घरपट्टी या रूपाने आपल्याला नगरपालिकेला फायदाच होणार आहे। पण सोबत त्या लोकांना जर आपण एका ठिकाणी परमिशन देतो तर त्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी पहिले तर जे आधी जुनी लोक राहतात त्यांना योग्य प्रकारे पाणी मिळायला पाहिजे। मी माझ्या कारकिर्दीमध्ये 10 लिटर पाणी मिळत नव्हतं, मी 70 लिटरच्या आसपास पाणी मिळत होतं प्रत्येकी। तेच स्वप्न आज सुद्धा आहे की 13व्या माळ्यावरती
पाणी पोचलं पाहिजे, 19व्या माळ्यावरती पाणी पोचलं पाहिजे. त्यासाठी प्रशस्त एक सध्या तरी 2 ते 4 टाक्या म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिशेने एक 40 ते 50 मीटरच्या टाक्या जर बांधल्या आणि त्यातनं सप्लाय जर केलं तर पाण्याची समस्या 100% सुटेल. पण येणाऱ्या जे आता अस्तित्वात आहे त्यांच्या माध्यमातून 3 महिन्याची पाण्याची समस्या दूर केली जाईल याची मला खात्री आहे. सर, एक महत्वाचा मुद्दा आहे की शिंदे गट आणि भाजप हे राज्यामध्ये एकत्र आहेत, पण पालघरमध्ये ते स्वबळावर लढत आहेत. तर कुठेतरी त्यांचं म्हणजे शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की ती मतं पण आमच्याकडे राहतील आणि जी वेगळी मतं आहेत म्हणजे शिंदे गट आणि भाजप यांच्याकडेच सगळ्यात जास्त मतं येतील आणि नंतर मग आम्ही ठरवून आमचा नगराध्यक्ष बसवू. ह्या सगळ्यांवर चर्चा तर सुरू आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, खरंच हे मतं मिळवण्यासाठी आहे की कोणता तरी दुजाभाव त्यामध्ये होत आहे, नाराजी आहे, काय वाटतं तुम्हाला? हे सरकारचा प्रश्न नाहीये, हा पालघरच्या जनतेचा प्रश्न आहे. जो 7 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात निवडणूक आहे. त्या भ्रष्टाचारामध्ये दोन्ही पक्ष सत्ताधारी सामील आहेत. म्हणजे एक साधं उदाहरण देतो तुम्हाला की कचऱ्याचा ठेका आणि आमचा मच्छर फवारणीचा ठेका 10 लाखाचा होता, तो आता कमीत कमी 1 करोड महिन्याला बिल काढलं जातं. आणि असे तरी जे गणेश कुंड असो किंवा तलाव आहेत जे पालघर शहरामध्ये पूर्ण गावात अल्ल्याळी असो, टेंबोडा असो, वेऊर असो, नवली असो, जिकडे जिकडे तलाव आहेत त्याचं तुम्ही इस्टिमेट बघा, त्याचं सुशोभीकरण केले. म्हणजे 1 कोटीचं काम 10 कोटी दाखवलेलं आहे. पालघर नगरपालिकेची जी इमारत 10 कोटीचं काम 40 कोटी दाखवलेले. पूर्वेला जो रस्ता आहे आणि वॉल आहे एका नाल्याची प्लस स्मशानभूमी आहे ती कमी माझ्या मते तरी 5 कोटी मधलं काम असेल ते 17 कोटी 25 कोटी दाखवलेलं. म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात जनतेच्या पैशाची लूट केलेली आहे. मला वाटत नाही यांच्यावर जनता हे एकत्र असले तरी काय आणि विभाजन झाले तरी काय विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे विजय आमचा हमखास आहे. सर, शेवटचा प्रश्न घेईन. भाजपमध्ये काही मोठा विरोध देखील चाललेला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना जागा मिळाली नाही आणि इथून जे तिथे गेले त्यांना तिकीट मिळाली. मग हा विरोधाचा सूर जो लावला जातो त्याच्याने काही मोठा फरक पडेल का त्यांच्या पक्षावर, किंवा एक विरोधक म्हणून काय बोलाल यावर? विरोधक म्हणून म्हणजे मी माझ्या नजरेत एकच उदाहरण देईन मी, कारण का मी त्यांना बालपणापासून पाहतो. त्यांच्या मिस्टरांची आणि माझे एकदम घरगुती संबंध आहेत. त्यांच्यासोबत मी भरपूर शिकलोय. त्या हजारे बाबी, त्या हजारे फॅमिलीला मी स्वतः 2014ला तिकीट दिलं होतं भाजपकडनं. आम्ही त्यांना 2 सीट सोडले. ते आमचेच काही ते आजचे त्यांचे मित्र यांनी ती युती तोडली होती. अशा त्या हजारे बाबी त्यांच्या ज्यांनी 80च्या दशकापासनं 90च्या दशकापासनं भाजपचं काम केले, आज त्यांच्यासारख्यांना तिकीट, त्यांच्या घरातल्यांना तिकीट मिळत नसेल तर ते म्हणजे वरिष्ठांचं दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत नाव घेणं उचित नाही. जी दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोकांची, जी भाजपच्या जुन्या लोकांची जी हालत झाली ती त्यांची बिचाऱ्यांची झाली. त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करतो, दुसरं काय बोलू शकतो. जिंकून आल्यानंतर पहिलं प्राधान्य काय असेल तुमचं? शहराचा विकास आणि भ्रष्टाचार मुक्त पालघर, ट्रॅफिक मुक्त पालघर, पाणी टंचाई मुक्त पालघर, खड्डे मुक्त पालघर, सुंदर बगीचे आणि त्यात मुलं खेळणारी फुलासारखी ते बगीचे बघण्याचे स्वप्न पालघर. त्या अशा पालघरच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे कुठलीही समस्या आणि त्याच्यावर मात करण्यासाठी जे करता येईल, जे उपाययोजना असतील माझ्या पालघरच्या जनतेतनच, आणि जे नगरपालिकेला शासकीय जो फंड मिळतो वर्षाला बंधनकारक असतं शासनाला, ते आपल्या लोकसंख्येवर असतं, तो फंड आणि माझ्या पालघरच्या मायबाप जनतेचा घरपट्टी, प्रीमियम आणि इतर माध्यमातून जो फंड उभारला जातो, या फंडातूनच पालघर सिंगापूर बनू शकतं. भ्रष्टाचार झाला नाही तर खरोखर ते होईल. म्हणूनच त्या भ्रष्टाचारावर कंट्रोल करण्यासाठी जनतेने आम्ही कपल्लक आहोत. जनतेला माहितीये उत्तम पिंपळे आणि उत्तम पिंपळेचा पक्ष आमचा मशाल म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी दिलेला आदर्श, दिघे साहेबांनी दिलेला आदर्श, या आदर्शावर चालणारे लोकांचे फक्त 80% समाजसेवा, 20% राजकारण या माध्यमातून आम्ही जीवन जगलेलो आहे आणि जगतोय. त्यामुळे जनतेचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही कफल्लक भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्हालाच लोक संधी देतील याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांमध्ये सत्ताधारी पक्ष वेगळे होते, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला एक महत्वाचं पद मिळालं नसतं. त्यामुळे विरोधात राहून देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात कामं करण्याचा निर्धार केला. आता जेव्हा वेळ आलेली आहे नगराध्यक्ष म्हणून विराजमान व्हायची, तेव्हा पाहण्यासारखं असेल शिवसेनेने पाहिलेलं स्वप्न, पालघरसाठी जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ती कितपत पुरी होतात. कारण इतर बाजूने देखील विभाजन जरी झालं असलं महायुतीमध्ये, तरी दोन्ही बाजूची मतं खेचण्याचा प्रयत्न महायुतीचा चाललेला आहे. तो किती यशस्वी होतो आणि जसं सरांनी म्हटलं
तसं खरंच त्याचा काही फरक पडणार नाही. या दोन्हीपैकी काय होतं पाहण्यासारखं असेल आणि नगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होतं हे देखील 2 डिसेंबर नंतर स्पष्ट होईल. धन्यवाद.